हाय हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत. नाही होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर इथे मला काल ब्लॉग एडिटिंग करायला वेळ भेटला नाही, म्हणून हा शनिवारचा ब्लॉग मी आज एडिट करून पोस्ट करणार आहे. तर पहा आपल्या शनिवारचा सकाळपासूनचा इथे व्हिडिओ मी टाकणार आहे. तर इथे माझी सकाळी सकाळी गडबड चालू होती, ते म्हणजे पोहे करण्याची. आज शनिवार असल्यामुळे माझ्या मुलीला 3 वाजेपर्यंत शाळा होती, त्यामुळे मी तिला पोहेच दिले होते आज डब्यासाठी. तर इथे पोहे करण्यात मी गडबड करत होते, कारण तिची रिक्षा येणार होती, तिला उशीर होईल म्हणून मी फास्ट अशी कामं उरकत होते. आणि तिच्या आणखी वेण्याही बाकी होत्या, म्हणून म्हटलं तिच्या वेण्या घालून घ्याव्यात. आणि तोपर्यंत ताईंची एंट्री झाली आपल्या व्हिडिओमध्ये, शेजारच्या ताईंची. आज त्यांची कामं माझ्या अगोदर उरकली होती, माझीच कामं आज राहिली होती. घरात राडाही तसंच होता, आणखी राडाही उरकायचा होता. त्या बोलत होत्या की आज एवढा का उशीर? तर मी म्हटलं आज हिला शाळा थोडी लवकर सुटणार आहे आणि आवरायला उशीर झाला आहे, त्यामुळे गडबड आहे. आणि मी त्यांना बोलतच मुलीच्या वेण्या घालत होते. आणि सकाळी म्हटलं की मुलांचा डब्बा आणि छोटं बाळ असल्यामुळे जास्तच राडा होतो आहे घरामध्ये, आणि घरी छोटंच आहे त्यामुळे राडा खूप दिसतो. आणि आजचे एक तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला समजेलच काय गुड न्यूज आहे ते. ताई त्याच मला सांगत होत्या की काय गुड न्यूज आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि तिच्या वेण्या उरकून आम्ही आता कपडे वाळत घालण्यासाठी टेरेसवरती गेलो होतो. गप्पा मारत मारत कामं खूप पटपट उरकतात. आणि खूप छान अशी दिवसाची सुरुवात झाली होती, मस्त वाटत होतं. आणि 2-3 दिवस झालं आमच्याकडे ना थोडंफार आभाळच होतं, ऊन कडक असं पडतच नव्हतं. परंतु हवेने कपडे सुकतात म्हणून आम्ही टेरेसवरच टाकतो कपडे. ताईंची माझ्या अगोदर आज टाकून झाली होती कपडे, मलाच थोडा उशीर झाला होता, पण काही हरकत नाही. माझीही कामे 11 वाजेपर्यंत मी उरकून घेतली होती. आणि त्यांना गप्पा मारत मारत मीही माझं काम करत होते. आणि असा काहीसा व्ह्यू दिसत आहे. तर इथे माझ्या मुलीची रिक्षा आली, यायची वेळ झाली होती. आणि हे पहा, ताईंच्या मांजरी मणिमाऊला सकाळी सकाळीच आज पिल्ली झाली होती. खूप छान अशी पिल्ली झाली होती. 7 पिल्ली होती. तर ताई मला दाखवत होत्या की बघा तिला कसा राडा केला होता मांजरीने, कपडे पूर्ण विस्कटली होती. आणि हा राडा दाखवत तोपर्यंत आमच्या खालच्या राहणाऱ्या भाभी आल्या होत्या आमच्याकडे. आणि त्या आम्हाला सांगत होत्या की आपल्या बिल्डिंगच्या खाली तिथे साप आला होता, दरवाजा उघडं ठेवू नका. काही हरकत नाही, आम्ही वरच्या मजल्यावरती राहतो त्यामुळे काही विषय नाही, परंतु साप ही सरळ आपल्या भिंतीवर सुद्धा चढू शकतात, त्यामुळे त्या सांगत होत्या की दरवाजा ओपन ठेवू नका. असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि काही चुका असतील तर सांभाळून घ्या. नवीन ब्लॉग चालू केलेले आहेत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. बाय, टेक केअर.